राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत अशी एक गाडी जी की 7 सीटरमध्ये नाही का आपल्याला एक चांगला ऑफर वगैरे येऊन जाईल. जी की आपल्याला येऊन जाते रेनॉल्ट कंपनीकडून, जिचं आपण नाव जर म्हणलं तर ड्रायव्हर येऊन जाते, जे की 2025 लेटेस्ट मॉडेल म्हणता येईल. जे आपलं जुनं मॉडेल होतं ते आपल्याला या बाजूला येऊन जाईल. ते अजून बंद नाही केलेलं, ते पण चालूच आहे. पण या गाडीमध्ये आपल्याला फीचर्स वगैरे एवढे चांगले दिले आहेत की माणूस नाही का त्या मॉडेलकडे जाणारच नाही तसं. कारण की याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी वाढवून दिलेली आहे, डिझाईन वाढवून दिलेली आहे, फीचर्स वगैरे वाढवून दिलेले आहेत, एअरबॅग वगैरे पण वाढवून दिलेले आहेत. त्यासाठी जी प्राइसिंग वगैरे किती आहे आणि GST 2.0 लागल्यानंतर हिची प्राइसिंग आता किती आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. मग चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले आपण बोलूया गाडीच्या फीचर्सबद्दल. मग फीचर्स वगैरेबद्दल आपण बोलायला लागलो तर याच्यामध्ये जसं व्हेरियंट बोलूया सगळ्यात पहिले. तर हा आपला टॉप मॉडेल येऊन जातो इमोशनल AMT DT, म्हणजेच की ड्युअल टोन मध्ये आपल्याला मॉडेल येऊन जाईल. मॅन्युअल ट्रान्समिशन हा आहे हे. आणि याच्यामध्ये आपली जी प्राइसिंग वगैरे येऊन जाईल या मॉडेलची, तर 8,59,800 रुपयाच्या जवळपास आपल्याला इथून आपल्या नांदेडमध्ये जाऊन जाईल हे. आणि शोरूमचे डिटेल्स वगैरेसाठी तुम्हाला खाली नंबर वगैरे दिलेला आहे. त्यानंतर आपण बोललो बा याच्यावरती आता GST 2.0 लागल्यानंतर प्राइस किती कमी झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही नाही का आरामात 80,000च्या जवळपास तुम्ही वाचू शकता. GST मध्ये तुम्हाला एवढे पैसे वाचू शकतात. आता आपण बोललो इंजनबद्दल, तर आपल्या गाडीमध्ये 1 लिटरचं आपलं इंजन वगैरे येऊन जाईल, जे की पेट्रोलमध्ये येऊन जातो. यामध्ये CNG वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला आफ्टर मार्केट जाऊन लावावं लागेल. त्यासाठी आपण बोललो याच्या इंजिन सीसीबद्दल, तर 999 सीसीमध्ये 3 सिलेंडर होऊन जाईल, जी की आपल्याला 71 bhp काढून देते. 96 न्यूटनमीटरचं टॉर्क काढून देईल आपल्याला. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरेबद्दल. आपल्या गाडीची जशी जे टर्निंग रेडियस वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्याला 4 मीटर म्हणजे 5.3 मीटरमध्ये आपल्याला मिळून जाईल. आणि ही जी गाडी वगैरे पूर्ण आपल्याला 4 मीटरच्या अंदर येऊन जाते. कोणी मग सगळ्यात पहिले बघाल तर कोणाला वाटेल बघ की 4 मीटरची गाडी आहे का, पण असं नाही, ही अंडर 4 मीटरच येऊन जाते. आणि याच्यामध्ये आपले पेट्रोल टँक वगैरे आहे ना, ते आपल्याला येऊन जाते 40 लिटर संघ. हिचं जर माहिती वगैरे आपण पाहायला गेलो ना मित्रांनो, तर आपल्याला ते 17 किंमतीचा येऊन जाईल. म्हणजे पेट्रोलमध्ये आपल्याला 17 देत आहे ही. तुम्ही जर CNG वगैरे घेसाल तर तुम्हाला चांगला अजून पण येऊ शकते मायलेज वगैरे. तुम्हाला आफ्टर मार्केट जावं लागेल, कारण शोरूमकडून भेटत नाहीये तसं CNG वगैरे. बाकी तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट वगैरे करून माहिती वगैरे काढू शकता. आणि आता आपण बोलू आपल्या गाडीच्या डायमेन्शन्सबद्दल. हिची तशी जी लांबी वगैरे टोटल आपल्याला ती 4 मीटरच्या आतच येऊन जाते. म्हणजेच की 39-85 mm मध्ये जी टोटल लांबी वगैरे आहे ना गाडीची, ती आपल्याला मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची जी रुंदी वगैरे आहे ना, ती आपल्याला 1734 mm मध्ये येऊन जाते. गाडीची जी हाईट वगैरे ती आपल्याला 1643 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीचं व्हीलबेस वगैरे म्हणता येईल ना, गाडीचं व्हीलबेस वगैरे आपल्याला येऊन जाते 2636 mm मध्ये आपल्याला आरामात मिळून जातो. त्यासंगच आपण बोललो आपल्या गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स वगैरेबद्दल, तर ते आपल्याला येऊन जाईल 182 mm मध्ये. आणि चेंजेस बघू शकता, तिच्यामध्ये काय नवीन लोगो वगैरे आपल्याला दिलेला आहे, जे की आपल्या या गाडीमध्ये काय जे आपलं जुनं लोगो होतं तीच आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर आपण जर बोललो तिच्यामध्ये ग्रिल वगैरे बघू शकता तुम्ही, पूर्ण चेंज केलेली आहे. आणि त्यातनी पण 2 होत्या ग्रिल, आता त्याच्यातनी 2 आलेले आहेत. ते वरच्या थोडी छोटी दिलेली आहे, पण खाली आपल्या प्रॉपर मोठी ग्रिल वगैरे, 3 पार्किंग सेन्सर वगैरे समोर आणि पाठीमागे. त्यासंग आपल्याला टोचिंगची जागा वगैरे या बाजूला दिलेली आहे. आणि हेडलाईटबद्दल आपण बोललो तर याच्यामध्ये आपल्याला जसं DRS आलेले आहेत. आणि हेडलाईटमध्ये आपले ऑल LED प्रोजेक्टर वगैरे ते आपल्याला मिळतात. फक्त इंडिकेटर्स वगैरे आपल्याला हॅलोजनमध्ये येऊन जातात. खाली आपले फॉगलाईट वगैरे इथं दिलेले आहे. आणि पार्किंग सेन्सर वगैरे पण दिलेले आहेत. म्हणजे नवीन ड्रायव्हर वगैरे असं ट्रॅफिक पण चालवत असेल तर त्याला थोडी आसानी जाऊ शकते. आता आपण बोलूया टायर्सबद्दल. तर आपल्या गाडीमध्ये जसं सीएट कंपनीचे टायर वगैरे येऊन जातात, ऑल ट्यूबलेस वगैरे. आणि गाडीमध्ये आपल्या समोर डिस्क ब्रेक येऊन जातात, तर मागे आपले ड्रम ब्रेक ही सिस्टीम वगैरे येऊन जाते. आणि आपण बोलू इथे साईजबद्दल, म्हणजेच की 185/65 15 इंचेस आपल्या टायर होऊन जाते गाडीमध्ये. डायमंड अलॉय वगैरे असं याला बोलता येईल आपल्याला. आणि इथं पण नाही का आपल्याला नवीन लोगो वगैरे येऊन जाते. गाडीमध्ये आपले फीचर्स वगैरे आपले खूप छान दिलेले आहेत, सगळे नवीन एकदम म्हणता येईल आपल्याला. गाडीमध्ये सनरूफ वगैरे आपल्याला मिळत नाही, पण नॉर्मल आपल्या एंटिना वगैरे येऊन जाईल. हा इथं टॉप मध्ये येऊन जाते. बाकी इथं आपल्याला मिररवरती आपले इंडिकेटर्स वगैरे येऊन जातात आणि फोल्डेबल वगैरे येऊन जातात, हे तुम्हाला माहितीच आहे. बाकी आता आपण बोलू एकदा आतल्या बाजूला. आपल्या गाडीची जी सीटचे कंट्रोल वगैरे असतात ना, सीटचे कंट्रोल वगैरे आपल्याला या बाजूला दिले आहेत. मॅन्युअली सगळे तुम्ही ऍडजस्ट वगैरे करू शकता. आणि आपल्या गाडीमध्ये तसे आपले 6 एअरबॅग वगैरे हे दिलेले आहेत. आता आपण बोलूया आपल्या डोर्स वरती. आपल्या डोरवरती आता आपण बोलूया आपल्या डोरवरती. आता आपण बोलूया आपल्या डोरवरती, तर आपल्या इथे जे विंडो कंट्रोल वगैरे म्हणता येईल ते आपल्या इथं दिलेले ऑटोमॅटिक वाला आपलं हे म्हणजे ते ऑटो फोल्ड वगैरे असं आपल्या म्हणता येईल. बाकी मिररचे कंट्रोल वगैरे आपल्याला या बाजूला दिलेले आहेत, जे की आपल्याला मॅन्युअली नाहीत, ऑटोमॅटिक मध्ये आपल्याला येऊन जातात हे. आणि आपण खाली बोललो आपल्या चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे ती आपल्याला या बाजूला दिलेली आहे. लॉक अनलॉकसाठी आपल्याला नाही का ती दंडी दिली या टाईपची, जी आपल्याला नाही का जुन्या वेळेस म्हणजे जुन्या कारमध्ये जसं भेटायचं त्या टाईपमध्ये येऊन जाते.
आता आपण बोललो मीटर वगैरे बद्दल, तर आपल्या गाडीमध्ये असं या टाईपचं फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्याला मिळून जाईल आणि गाडीमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे पण येऊन जाते. आपण बोललो आपण मीटर बद्दल, तर याच्यामध्ये आपल्याला जसं की आरपीएम वगैरे, गाडीची स्पीड वगैरे, गाडीचं टेम्परेचर वगैरे, त्या संगत आपल्याला म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल वगैरे किती आहे आणि वगैरे वगैरे आपलं सगळी बाकी सगळी माहिती वगैरे आपल्या इथं दिलेली आहे. आता आपण बोलू शेडिंग वरती, तर आपले जे रेनॉल्डचं लोगो वगैरे म्हणतात ते आपल्या इथे होऊन जाईल शेडिंग वरती, जे नवीन प्रकार आपल्याला मिळालेला आहे या गाडीवरती. आणि या बाजूला आपण बोललो म्हणजे क्रूज कंट्रोल आपण जर सेट केलेला असेल ना, तर त्याला मी त्याला काढू शकता. बाकी आपल्याला एमआयडीची कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत आणि इथून तुम्ही स्पीड वगैरे पण वाढू शकता. बाकी क्रूज कंट्रोल तुम्ही लावण्यासाठी तुम्ही इथं जागावर दिलेली आहे. तुम्ही जसं लावसाल तुम्हाला की जसं बटन वगैरे म्हणजे ग्रीन मध्ये क्रूज कंट्रोल लागलं किंवा काढलं म्हणलं तर. त्यानंतर आपण बोललो ना, आपल्या नॉर्मली कारमध्ये काय असते, जसं आपल्याला गाडी चालू करायची असेल तर आपल्याला नाही कसं, एक तर या बाजूला आपल्या जागा दिलेली असते किंवा आपल्याला या बाजूला इथं जागा नाही, या बाजूला पण दिलेली असते. पण रेनॉल्ट कारमध्ये काय झालेलं आपल्याला ड्रायव्हरमध्ये या आपल्या जागा कुठे दिलेली इथं, ते पुश स्टार्ट बटन आपल्या इथं दिलेले आहे, क्रूज कंट्रोलचं पण बटन आपल्या इथं दिलेले आहे. नॉर्मली आपल्याला स्टीअरिंग वरती दिलेलं असतं, पण यामध्ये आपल्याला इथं दिलेले आहे. त्यासंग आपण बोललो आपल्या USB चार्जिंग पॉईंट वगैरे आपल्या या बाजूला दिलेले आहे आणि एसीचे कंट्रोल वगैरे आपल्याला मॅन्युअल येऊन जातात, ऑटोमॅटिक एसी वगैरे मिळत नाही आपल्याला. बाकी ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे आणि लॉक अनलॉक वगैरे आणि पार्किंग वगैरे तुम्ही जे सेन्सर वगैरे आपले चालू असतात ना, त्याला बंद वगैरे करू शकता. गाडीमध्ये फॉग वगैरे झाला तुम्ही या बटन ना म्हणजे फॉग काढू शकता, हे तुम्हाला माहितच आहे. बाकी ह्याच्यामध्ये आपल्याला अपर कारप्ले आणि अंडर हे दोन्ही काय काम वगैरे करतील, ह्याच्यामध्ये काही दिक्कत नाहीये आणि हिने काय तुम्हाला वायरलेस काम करतात. त्यानंतर आपण बोलू गेस बद्दल, आपल्या 5 स्पीड ट्रान्समिशन ही गाडीमध्ये येऊन जाते. 5 स्पीड ट्रान्समिशन येऊन जाते आपल्याला. खाली आपल्याला वायरलेस चार्जिंग वगैरे हे पण मिळालेलं आहे गाडीमध्ये. हँड वगैरे इथून जाते आणि गाडीमध्ये आपल्याला फ्रीजर टाईप आपल्याला दिसण्याका जागा दिलेली आहे. तर बॉटल वगैरे ठेवली आपण तर थंड पाणी राहील आणि गरम ठेवलं तर गरम राहील. टेम्परेचर वगैरे कूलिंग सारखं याच्याने दिलेलं आहे, इथं पण दिलेलं आहे. जे नाही का म्हणजे गरम वस्तू असेल गरम ठेवल आणि थंड असेल तर थंड ठेवल, जसं आपलं थर्मास काम करते त्या टाईपमध्येच. बाकी आपल्याला जे बाकी आपल्याला मिरर वगैरे म्हणजे ते आपल्या इथं दिलेले जे की आपल्या डे नाईट मध्ये येऊन जाईल, जे की मॅन्युअल मध्ये येऊन जाते आणि लाईट वगैरे आपल्या इथं दिलेले जे की आपल्याला व्हाईट मध्ये येऊन जातात. बाकी तिकट होल्डर वगैरे बद्दल आपण बोललो तर ते आपल्या इथं दिलेले आहेत आणि अजून का फोल्ड वगैरे आपण करू शकता. तर ही होऊन जाते आपल्या गाडीचं जे समोरचं इंटिरियर वगैरे असं आपल्याला बोलता येईल. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो मध्ये, म्हणजेच की आपल्या गाडीच्या दुसऱ्या रो मध्ये जाऊन बघूया. त्या अगोदर आपल्या गाडीचं एकदा बुटफेस राहिले बनून राहिलं ओपन करायचं. तर या टाईपने आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे ते आपल्याला मिळून जाईल, जे की आपल्याला 1 लिटर म्हणजेच की पेट्रोलमध्ये आपल्याला 1 लिटरमध्ये येऊन जाईल, जे की आपल्याला 71 bhp आणि 96 न्यूटन मीटरचा टॉर्क काढून देईल. 3 सिलेंडर आपलं इंजिन होऊन जाते हे या गाडीमध्ये. बाकी बॅटरी वगैरे फ्युजेस वगैरे याच्यावर इथं दिलेले आहेत. या टाईपमध्ये इंजिन वगैरे येऊन जाईल. बाकी इन्शुरन्स वगैरे प्रॉपर आपल्या इथं दिलेलंच आहे. आता आपण याला करूया बंद. आता आपण जाऊ इथं सेकंड रो मध्ये. सेकंड रो जसं आता मी सेकंड रो मध्ये बघू शकता तुम्ही, मागं स्पेस वगैरे आपल्याला तसं चांगला दिलेला आहे. आरामात नाही का माणूस बसू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. एसी वगैरे असेल नॉर्मली आपल्याला इथं सेंटरला दिलेलं असते, पण यामध्ये आपल्याला एसी वगैरे आपल्या इथं दिलेली आहे. त्यासंगत आपण जर बोललो बाबा जे आंबर्स वगैरे असते ते आपल्या इथं दिलेले प्रॉपरपणे. आणि आपण बोललो बाबा आता खालच्या बाजूला आपल्याला जे चार्जिंग पॉईंट वगैरे तिथं मिळालेले आहेत. बाकी गाडीमध्ये नाही कसं समोर तर म्हणजे सेकंड रो मध्ये 3 जण बसू शकतात, समोर 2, पाठीमागे नाही का आरामात 2 जण बसू शकतात. म्हणजे टोटल आपल्याला 7 सीटर गाडीवर येऊन जाते. बाकी आंबर्स वगैरे गाडीमध्ये तसं काही मिळत नाहीये. फक्त आपल्याला 2 हेडरूम वगैरे आपल्याला दिलेले आहेत. गाडीमध्ये आपल्या सनरूफ वगैरे पण या मॉडेलमध्ये मिळत नाही आपल्याला आणि 6 एअरबॅग वगैरे पण ही सेफ्टीमध्ये आपल्याला मिळून जातील. सेफ्टी गाडीमध्ये अशी कमी नाही दिलेली आहे. सेफ्टीमध्ये आपल्याला काही कॉम्प्रोमाइज वगैरे नाही आहे, म्हणजेच की फुल सेफ्टी वगैरे गाडीमध्ये मिळून जाईल. आणि मागच्या बाजूनच्या आपल्या गाडीचं लोगो वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्या या टाईपमध्ये येऊन जाईल. सगळ्यात पहिला आपण बोललो आपल्या नवीन जे रेनॉल्डचं लोगो वगैरे म्हणतात ते आपल्या या बाजूला दिलेले आहे. त्याच्या खाली ड्रायव्हरचं लोगो वगैरे येऊन जाईल. बॅचिंग वगैरे प्रॉपर आपल्या येऊन जाते. बाकी रिअर डिफॉगर झालं, वायपर झालं, वॉशर झालेलं आहे किंवा हायलॉक शार्पनर झाले ते आपल्या इथे येऊन जाईल. बाकी एकदा आपण डिक्कीबद्दल बोललो. आता ही आपल्या 7 सीटर गाडी येऊन जाते, म्हणजेच की 7 सीटर गाडीमध्ये आपल्याला कसं बुटस्पेस थोडं कमी मिळते. पण आपण जर फोल्ड वगैरे केलं तर आपल्या बुटस्पेस वगैरे चांगले मिळून जाईल, जे की आपल्याला मग दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये मिळणार नाही तेवढं, असं आपल्याला बोलता येईल. मग आपल्या तसं चार्जिंग पॉईंट वगैरे आणि जागा इथं दिली काही वस्तू वगैरे ठेवायसाठी तुम्ही सोडू शकता. या बाजूला पण तसं दिलेलं आहे.
पाठीमागे बसायचं म्हटलं ना तर हायटेड जो मुलगा वगैरे असेल तर थोडं स्टार्टिंगला थोडी प्रॉब्लेम जाऊ शकते. पण लहान मुलं वगैरे जर असतील ना तर आरामात ते मागं बसू शकतात. बाकी रिअर रेसिवन वगैरे पण आपल्याला 2 दिलेले आहेत पाठीमागं. तर मागच्या वेळेला जास्त गरमी वगैरे पण होणार नाही. बाकी सीट वगैरे बोलता येईल ना ते आपल्याला नाही ते खालती दिलेलं आहे. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीमध्ये जे पार्किंग सिस्टम वगैरे असतात ना ते आपल्याला येऊन जातात 3. मागं 3 आणि समोर पण 3 आपल्याला सेन्सर वगैरे येऊन जातात. बाकी लाईट्स वगैरेबद्दल आपण बोललो होतो जसं ऑल एलईडीमध्ये इथं येऊन जाते आणि इंडिकेटर्स वगैरे येतं, ब्रेक लाईट इथं आणि रिव्हर्स लाईट वगैरे आपली या बाजूला येऊन जाईल. गाड्यामध्ये आपल्याला येऊन जाते आपली जी रेनॉल्टची नवीन ब्रँड न्यू ड्रायव्हर वगैरे आपल्याला अशी मिळत आहे. जिचं मॉडेल वगैरे आपण बोललो होतो 2024चं लेटेस्टमध्ये येऊन जाते आणि ₹8,59,800 आपल्याला एक शोरूम आपल्या नांदेडहून जात आहे. बाकी आपल्या गाडीचे बाकी अजून जर काही जर माहिती वगैरे घ्यायचं असेल तर शोरूमचा नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. जाऊन माहिती वगैरे घेऊ शकता आणि अशा व्हिडिओसाठी पेजला फॉलो वगैरे करू शकता. भेटूया तुमच्या संग नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.